ती 14 वर्षांची मुलगी, मुलगा होता 17 वर्षांचा. जवळ राहत होते, मैत्री होती, बोलणं चालणं व्हायचं. त्या मुलाने त्या मुलीशी शारीरिक जवळीक साधायचा प्रयत्न केला. त्यानंतर 1 ऑक्टोबर 2024ला त्याने त्याच्या एका ओळखीच्या, त्याच्या एका मित्राच्या, जो 27 वर्षांचा होता, त्याच्या घरी तिला नेलं. तिथे नेत त्याने तिच्यावर अत्याचार केला. केवळ अत्याचारच नाही केला, तर त्या सगळ्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा केलं. आणि इथूनच सुरू होते त्या 14 वर्षाच्या मुलीची करुण कहाणी. ही घटना घडली आहे मुंबईतल्या काळा चौकी परिसरात. माझ्या समोर हाच मुंबईतला तो भाग आहे काळा चौकी परिसराचा. लालबाग परळमधला जो भाग आहे, काळा चौकी भाग आहे, मिल्सचा भाग म्हणून ओळखला जायचा. आणि याच भागामध्ये राहणारी 14 वर्षाची मुलगी, तिचा 17 वर्षाचा जो मित्र होता, त्याने तिच्यासोबत काळं कृत्य केलेलं आहे. हे प्रकरण काही इतक्यावरच थांबत नाहीये. यानंतर त्यांनी त्या सगळ्या जो अत्याचार केला त्याचा व्हिडिओ शूट केला होता. तो व्हिडिओ त्याने त्याच्या काही मित्रांसोबत सर्क्युलेट केला, त्यांना पाठवला. आणि त्या मित्रांनी सुद्धा त्या व्हिडिओचा आधार घेत त्या मुलीला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. तो व्हिडिओ त्या मुलीला दाखवला जायचा. तू काय करतेस हे सगळं आम्ही तू सांगू, तो व्हिडिओ व्हायरल करू, अशी धमकी त्या मुलीला दिली जात होती. आणि त्यानंतर तो अल्पवयीन मुलगा जो 17 वर्षाचा आहे आणि आणखी काही 16-17 वर्षाची जे 5 तरुण होते, त्या मुलाला धरून 5 मुलं होती, त्यांनी त्या मुलीवर तब्बल 1 वर्ष अत्याचार केला. 1 वर्ष आळीपाळीने हे सगळी जी मुलं होती, जी 16 ते 17 वर्षा वयोगटातली आहेत, ती त्या मुलीवर अत्याचार करत राहिली. ती मुलगी तो अत्याचार सहन करत राहिली, कारण तो व्हिडिओ त्यांच्याकडे होता. त्या व्हिडिओचा आधार घेत ते मुलं तिला ब्लॅकमेल करत राहायची. तिला भीती होती की आपला व्हिडिओ जर समोर आला तर आपली बदनामी होईल, घरच्यांची बदनामी होईल, आपल्याला काही बोललं जाऊ शकतं. आणि या भीतीपोटी त्या मुलीने कुठेही या सगळ्याची वाच्यता केली नाही. 1 वर्ष हा सगळा अत्याचार ती सहन करत राहिली. एके दिवशी या सगळ्या 5 मुलांमधला एक मुलगा आहे, त्याची मैत्रीण, त्याची गर्लफ्रेंड, आताच्या काळात गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड इतकं सहज झालेलं आहे, तर त्या मुलीला एक शंका आली की या मुलीचं, जी पीडित मुलगी आहे, आणि त्या मुलाचं काही अफेअर आहे का, त्याचं काही प्रेम प्रकरण आहे का. आणि या शंकेतनं त्या मुलीने त्या पीडित मुलीच्या आईकडे तक्रार केली. त्या आईने त्या पीडित मुलीला कडे विचारणा केली. त्यावेळेस त्या मुलीनं हा सगळा जो चित्रीकरणाचा प्रकार आहे तो आईला सांगितला. आईला हे ऐकून धक्का बसला. आईनं थोडं मुलीला विश्वासात घेतलं, तिला जवळ घेतलं आणि तिला अजून खोलात विचारायचा प्रयत्न केला. जेव्हा आईने तिला ही सगळा प्रकार विचारला, त्यावेळेस तिने तिच्यासोबत घडलेली जी क्रूर कहाणी आहे, जो अत्याचार आहे, तो सगळा सांगितला. हे सगळं ऐकल्यावर तिच्या आईला हा मोठा धक्का बसला. तिने तात्काळ तक्रार केली, पोलिसांकडे कंप्लेंट दाखल केली. पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला, जो अर्थातच लहान मुलांच्या अत्याचाराच्या विरोधातला आहे, अल्पवयीन ज्या मुलींवरच्या अत्याचाराच्या विरोधातला आहे. त्या गुन्ह्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी चौकशी सुरू केली आणि त्या 5ही आरोपींना आणि ज्या मुलाचं घर होतं 27 वर्षाचा, त्याला अटक केली आणि या 5 मुलांना ताब्यात घेतलेलं आहे. अर्थात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे, त्याच्यावर आता चौकशी होईल, केस होईल, पुढची हिअरिंग सुद्धा होईल. अल्पवयीन मुलं असल्यामुळे त्यांना सुधारगृहामध्ये टाकण्यात आलेलं आहे. पण सातत्याने चर्चा होती की अशा गुन्ह्यांमध्ये अनेक अल्पवयीन मुलं आहेत, त्यांचा सहभाग हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. मोबाईल असेल, सोशल मीडिया असतील, इतर प्लॅटफॉर्म्स असतील, OTT असतील, यामुळे अश्लील कॉन्टेंट हा मुलांपर्यंत पोहोचतोय, शाळेमधल्या मुलांपर्यंत पोहोचतोय. हा सगळा कॉन्टेंट बघून, इतर गोष्टी बघून ही मुलं अशा गोष्टी करायला आता सुरुवात केली आहे का, असा सुद्धा प्रश्न विचारला जातोय. आणि त्यामुळेच सातत्याने आता ही चर्चा होऊ लागलेली आहे की अल्पवयीन मुलांचे गुन्हेगारीमधलं वाढलेलं प्रमाण लक्षात घेता आता जो कायदा आहे तो आता स्ट्रॉंग करायचा का, 16-17 वर्षाच्या मुलांना सुद्धा ॲडल्ट म्हणून ट्रीट करायचं आणि त्यांच्यावर खटले चालवायचे का, असा सुद्धा विचार आता केला जातोय. अर्थात अद्याप असा कुठलाही कायदा नाही आहे, त्यामुळे अल्पवयीन जर गुन्हेगार असतील तर त्यांना सुधारगृहामध्ये ठेवलं जातं आणि त्यानंतर त्यांच्या सगळ्या संदर्भातली जी कारवाई आहे ती केली जाते. पण अशा पद्धतीनं होणाऱ्या अत्याचारांमुळे खरंच मुली आता घरी सुद्धा सुरक्षित आहेत का, असा प्रश्न हा विचारला जातोय. या प्रकरणामुळे खरंच मुंबई असेल ही संपूर्ण हादरून गेलेली, आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सुद्धा या सगळ्या संदर्भातल्या प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा संतापाची लाट आहे.
त्यामुळे आता या प्रकरणामध्ये पोलीस आणखी काही कारवाई करतायत का? त्या मुलांना ताब्यात घेतलंय, त्यांना कदाचित रिमांड होममध्ये टाकलं जाईल, पण ज्या मुलाच्या घरी हा सगळा प्रकार सुरू होता त्याच्यावर कुठली कारवाई केली जाते, त्यांनी या सगळ्यामध्ये त्यांना साथ का दिली, हे सगळं सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. या प्रकरणाबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल ते सुद्धा करा. धन्यवाद.